नमस्कार. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर क्विक रिव्हिजन बॅचचा ग्रुप सीचा जो आपण पेपर आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आपण जी क्विक रिव्हिजन बॅच घेतोय त्याचा आजचा आपला 11वा दिवस आहे आणि आजचा टॉपिक आहे आपला वयवारी. तर शेकडेवारी, वयवारी हे जे टॉपिक आहेत हे आयोगाचे नेहमीच आवडते टॉपिक राहिले गेलेले आहेत. तर या टॉपिकवर बऱ्याच वेळा बरेच सारे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे. तर सर्वात तसं पाहायला गेलं तर इंटरेस्टिंग पण टॉपिक आहे आणि सोपं तर आहेच नेहमीप्रमाणे. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या टॉपिकला. याच्यासाठी बेसिक काही नाहीये. तर प्रश्नामध्येच तुम्हाला बेसिक लक्षात येऊन जाईल. सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 1 आहे पहा. 2023चा कंबाईनचा पेपर आहे आणि त्याचा हा प्रश्न आहे. तर पहा 2023ला काय विचारला गेलेला क्वेश्चन आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे. आजचे वय त्यांचे बेरीज 72 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे होते. तर त्यांच्या आजचे वय किती? पहा विचारलंय कोणते वय? आजचे. बेरीज कोणती दिली? आजची. आणि गुणोत्तर मात्र 7 वर्षापूर्वीच दिले. बरोबर. ठीक आहे. आता गुणोत्तर आलं तर त्यांच्यासोबत कोण येतो? एक्स. म्हणून त्या तिघांचं काय झालं पहा. एज पहा सामायिक संख्या गुणोत्तर आलं का कोण येतो? कोण येते? सामायिक संख्या. म्हणजे पहिल्याचं वय किती आलं? 4x. दुसऱ्याचं वय किती आलं? 6x. आणि तिसऱ्याचं वय किती आलं? 7x. बरोबर आहे. मग यांची आपण डायरेक्ट बेरीज करणार का? नाही. पहा काय लिहितोय. यांची आपण डायरेक्ट बेरीज करणार नाही. कारण हे जे गुणोत्तर दिले 4x, 6x आणि 7x हे जे वय दिलंय हे 7 वर्षापूर्वीचं वय. जेव्हा सामायिक संख्या हे गुणोत्तर होतं. गुणोत्तरामध्ये जेव्हा सामायिक संख्येची एंट्री होते तेव्हा ते वय डायरेक्ट कन्व्हर्जन होतं आकड्यामध्ये. ओके. आता हे वय 7 वर्षापूर्वीच आहे. मग आजचं वय किती झालं? पहिल्याचं वय 7 ने वाढलं, दुसऱ्याचं वय पण 7 ने वाढलं आणि तिसऱ्याचं वय पण कितीने वाढलं? 7 ने वाढलं. म्हणजे हे पहिल्याचं आजचं वय, हे दुसऱ्याचं आजचं वय आणि हे तिसऱ्याचं आजचं वय आणि ह्या तिघांची आपण काय केली? बेरीज केली. आणि ती बेरीज त्यांनी किती सांगितलेली आहे? 72. ती बेरीज त्यांनी किती सांगितली? 72. मग आता फक्त बेरीज करायची. 4 आणि 6 10, 10 आणि 7 17x. इथं 7 7 आणि 7 किती आले? सॉरी 21. ओके. 21x सॉरी 21 बरोबर किती आले? 72. म्हणजे 17x बरोबर हे 72 आहेत. 21 तिकडे जाऊन वजा झाले. म्हणजे 17x बरोबर 2तून गेला 1 राहिला 5 म्हणजे किती आले? 51. म्हणजे x बरोबर 51 भागिले किती आले? 17. आणि म्हणून x ची किंमत किती आली? 3. x ची किंमत किती आली? 3. आता x जर 3 आहे तर त्यांचे आजचे वय काढायला सांगितले. आजचे वय किती आहे? पहा हे आजचे वय, हे पहिल्याच आजचं वय. हा गुणोत्तर 7 वर्षापूर्वीच आहे. म्हणून x ने केलं तर 4x हे 7 वर्षापूर्वीचं वय, त्याच्यात 7 मिळवायचे. म्हणजे जर पहिल्याचं वय तुम्हाला काढायचं ठरलं, जो पहिला आहे त्याचं वय जर काढायचं ठरलं तर पहिल्याचं वय किती आहे? पहिल्याचं वय किती आहे? 4x 4x अधिक 7 बरोबर आहे. म्हणजे 4 गुणिले 3 अधिक किती? 7. 4 तरी किती? 12. 12 अधिक 7 म्हणजे किती आले? 19. 19 पर्याय कुठे दिसतोय? पहिल्यांदा इथं. बाकीच्या दोघांची काढायची सुद्धा गरज नाही. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. ओके. हे फक्त वाचताना थोडंसं बारकाईने वाचत चला, कारण शब्द मध्ये मध्ये काय केले जातात? फिरवले जातात. ओके. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आईचे वय, अंकिताच्या आईचे वय. ओके. आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. ओके. तिच्या भावाच्या वयाचे 4 पट आहे. पहा अंकितेचं वय कसं आहे? अंकिताचं वय किती आहे? आईच्या वयाच्या 2.5 पट, भावाच्या वयाच्या 4 पट. त्यांचे एकूण वय किती आहे? 66 आहे. तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती? अंकिताच्या कोणाचं वय काढायचे तुम्हाला? भावाचं. कधीचं? 2 वर्षानंतरचं. पहा अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. पहा अंकिताच्या आईचे वय. ओके. कसं आहे अंकिताच्या आईचं वय? तिच्या वयाच्या म्हणजे कोणाच्या? अंकिताच्या वयाच्या किती आहे? 2.5 पट. अंकिताचं वय किती माहितीये का? नाही माहित. आईचं वय नाही माहित. बरं तिच्या भावाच्या वयाच्या किती आहे? 4 पट. कोणाचं वय? आईचं वय. म्हणजे आईचे वय माहितीये का? नाही. x. अंकिताचे वय किती झालं? अंकिताचं वय किती होईल? x भागिले 2.5. तुम्ही म्हणाल कसं काय?
अंकिताच्या वयाच्या 2.5 पट ही आहे ना आई, म्हणजे आईचं वय माहित असल्यावर 2.5 पट म्हणजे इथं काय केलं आपण आता भागिले केले. जसं काय मग कोण आहे तुमचं वय, हे कोण आहे माझं वय, माझं वय किती आहे, तुमचं जे वय आहे ना त्याच्या किती दुप्पट. मग आधी जर तुमचं वय माहिती असेल तर तुमच्या वयाला माझं वय मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो, असं पण म्हणू शकतो ना, काय हे तुमचं वय, हे माझं वय, माझ्या वयाच्या काय अर्ध तुमचं झालं ना, तुमच्या दुप्पट माझं आहे याचा अर्थ माझ्या अर्ध तुमचं आहे. तसं अंकिताच्या आईचं वय किती आहे, अंकिताच्या वयाच्या 2.5 पट, म्हणजे 2 काय कर 2.5 ने आपण काय करणार आहे, 2.5 ने आपण काय करणार आहे गुणणार आहे. मग 2.5 ने गुणणं म्हणजे 2.5 ने भाग. जसं इथं काय सांगतोय मी तुम्हाला, इथं कोण आहे तुम्ही आणि इथं कोण आहे मी. माझं वय कसं आहे तुमच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजे तुमच्या वयाला किती नि गुणलं 2 असं पण म्हणू शकता. किंवा माझ्या वयाच्या तुम्ही काय अर्धे, म्हणजे माझ्या वयाला तुम्ही 2 काय केलं भागलं तरी तुम्ही तुमच्या वया म्हणजे इक्वल येतं. तसं इथं आता भावाचं वय, भावाचं वय किती आईच्या वयाच्या किती आहे 4 पट आहे, याचा अर्थ आईच्या वयाला आता किती नि करा तुम्ही 4 ने भागा, 4 ने भागलं तुम्ही. मग आता हे तिघांची वय मिळाली पा, जर तुम्हाला तिघांची वय मिळाली तर तिघांच्या वयाची बेरीज त्यांनी सांगितलेली, किती बेरीज दिली, बेरीज किती दिली तिघांच्या वयाची बरोबर, फक्त तेवढी आता बेरीज तुम्हाला करायची. आता सांगा बेरीज कशी होईल, काय होईल बेरीज, एक्स एक्स अधिक एक्स भागिले किती आहे 2.5 अधिक एक्स भागिले किती आहे 4 बरोबर किती 66 त्यांनी सांगितलंय. मग आता इथे काय होईल, हा पॉईंट जर मला काढून टाकायचा असेल तर वरती मला 1 0 वाढवावं लागेल, म्हणजे किती गुणावं लागेल 10 ने. मग वर इथं किती आले एक्स अधिक 10x अधिक किती आले 25 बरोबर आहे, अधिक किती एक्स भागिले 4 बरोबर किती आहे 66. मग आता इथं 25 आहे इथं 4 आहे, मला जर हे 25 आणि 4 काढून टाकायचे असतील, एकतर पाया समान करणं हा एक माझ्याकडे ऑप्शन आहे, नाही तर यांना काढून टाकणं ऑप्शन आहे. मग 25 चौक किती 100, म्हणजे मी काय करेल इथून तिथून प्रत्येक पूर्ण इक्वेशनला किती गुणे 100 ने मी काय करेल गुणेल. जर 100 ने गुणलं तर इथं किती आले 100x अधिक इथं 100 ने गुणल्यामुळे काय झालं पहा वरती किती आहेत 10x खाली किती आहेत 25 गुणलं किती मी 100 ने, 25 चौक 100 आणि 10 चौक 40 म्हणजे किती आले 40x अधिक इथं जर मी 100 ने गुणलं तर 4 ने गुणल्यावर किती आले 25, 25 गुणिले x 25x बरोबर आहे. आणि पुढे किती आले 66 वर किती शून्य घेतले मी 2 शून्य वाढवले, कारण मी याला 100 ने गुणलं याला पण आणि याला पण, म्हणजे पाया समान करायची मला गरज पडली नाही. ओके, असंही तुम्ही करू शकता. मग 100 आणि 40 140 140 आणि 25 किती आले 165x बरोबर किती आहे 6600. आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची x ची, म्हणजे x बरोबर काय आलं 6600 म्हणजे 6600 आणि खाली किती 165 कितीने भाग जाईल सांगा, 11 1 11 उरले 5 11 5 55 इथं 11 6600 15 1 15 15 चौक 60 आणि 0 म्हणजे किती आली 40 बरोबर. ह्या 40 ला पा कोणाचं वय विचारलंय आपल्याला भावाचं, भावाचं वय किती होईल पा हे किती आहे 40 भागिले 4 किती आले 10, किती आले 10 आणि भावाचं वय 2 वर्षानंतर, हे भावाचं वय कधीच झालं आजचं वय झालं आणि 2 वर्षानंतर म्हणजे अजून 2 काय करायचं त्याच्यात मिळवा. जर मी त्याच्यात 2 मिळवले तर किती वर्ष झाले 12 वर्ष, म्हणजे पर्याय क्रमांक किती या ठिकाणी 3. लक्षात आले, ठीक आहे. जायचं पुढच्या प्रश्नाकडे, ठीक आहे. तर पहा याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय दिलाय, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 आहे, ठीक आहे. 3 व्यक्ती आहेत, एक म्हणजे इथे एक व्यक्ती आहे अधिक दुसरा व्यक्ती अधिक तिसरा व्यक्ती आणि या तिघांची सरासरी म्हणून कितीने भागलं मी 3 ने बरोबर किती दिले त्यांनी 60. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2:4 आहे, 2:3:4 आहे. तस पा 2:3:4 आहे म्हणजे काय, त्यांच्यामध्ये गुणोत्तर आलं का त्यांच्यासोबत कोण येतो सांगितले तुम्हाला एक्स. एक्स जर आला तर पहिल्याचं वय किती आलं, पहिल्याचं वय किती आलं 2x, दुसऱ्याचं वय किती आलं 3x, नंतर वय किती आलं 4x झालं. मग आता इथं काय होणार आहे, झालं उत्तर काय होईल तिथं 5 5 4 9x 9 भागिले किती आहे 3 बरोबर किती आहे 60, 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे किती आले 3x बरोबर किती आले 60, म्हणजे x बरोबर किती आले 60 भागिले
3 आणि म्हणून x बरोबर किती आले 3 1 3 3 2 6 म्हणजे किती आले 20 म्हणजे x 20 आहे तर सर्वात वयस्कर कोण आहे 4x वाला म्हणजे किती आले 4 गुणिले 20 म्हणजे किती आले 80 बरोबर आहे आणि सर्वात तरुण कोण आहे 2x वाला किती आले 2 गुणिले 20 म्हणजे किती आले 40 मग हे दोघांमधला फरक किती आहे 40 वर्ष आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोण आहे 3 आले लक्षात सोपा प्रश्न होता त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय त्याच्या पुढचा प्रश्न पहा वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 आहे आजचे वय ओके कोण आहे मुलगा आणि कोण आहे वडील ओके आजच्या वयाची बेरीज आहे 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते किती वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी पहा 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती होतं मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या किती होते 6 पट मग 4 वर्षापूर्वी मुलाचं वय आपण काय म्हणू x म्हणजे वडिलांचं वय किती झालं 6x हे 4 वर्षापूर्वीच चाललंय आपण मानतानाच काय म्हणलंय x काय मानलाय मुलाचं 4 वर्षापूर्वीचं वय x आहे मग वडिलांचं त्यावेळी वय किती आहे 4 वर्षापूर्वी मुलाच्या वयाच्या किती आहे 6 पट वडील आणि मुलगा यांच्या अनुक्रमे आजचे वय किती तर आजचे वय किती हे काढायला सांगितले आता पहा आजचे वय किती आले आजचे वय मुलाचं वय आजचं वय किती होणार आहे आजचे वय मुलाचं किती होणार आहे 1 + 4 4 वर्षांनी वाढलं आणि याचं वडिलांचं वय किती होणार आहे 6 1 + 4 दोघं 4 वर्षांनी काय झाले पुढे आले आता आजच्या वयाची बेरीज त्यांनी दिलेली आहे किती आजच्या वयाची बेरीज म्हणजे x + 4 अधिक काय सांगितलंय 6x + 4 यांची बेरीज किती दिली त्यांनी 50 दिली ओके पहिलीच ओळ आहे म्हणजे किती आले इथं 7x अधिक 6 4 आणि 4 किती झाले 8 बरोबर किती आले 50 म्हणजे 7x 8 तिकडे जाऊन काय झाले वजा म्हणजे 7x बरोबर किती आले 42 बरोबर आहे म्हणजे इथं x बरोबर किती आले रे 42 भागिले 7 7 सकून 42 म्हणजे x ची किंमत किती आली ओके म्हणजे मुलाचं 4 वर्षापूर्वीचं वय किती आहे हा जो 4 आकडा आहे सॉरी 6 आकडा आहे हा आकडा काय सांगतो 4 वर्षापूर्वीचं वय म्हणजे आजचं वय किती झालं 10 इथं किती होते 6 6 36 बरोबर ना 6 x आणि त्याच्यात 4 मिळवले म्हणजे किती आले 40 4 मिळवले ना 36 मध्ये 4 मिळवले म्हणजे काय मुलाचं वय किती वडिलांचं वय किती आहे 40 आणि मुलाचं वय किती आहे 10 म्हणजे पर्याय क्रमांक 3 लक्षात घ्या ओके ठीक आहे फक्त गणिताची प्रॅक्टिस करताना गणित पूर्णपणे बारकाईने वाचणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला उत्तर येऊ शकतं ओके नाहीतर कन्फ्युजन वाढण्याची जास्त शक्यता आहे पण अतिशय सोपे प्रश्न आहेत 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे 7 वर्षापूर्वी परत पहा 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 होते म्हणजे 4x 6x आणि 7x बरोबर आहे असाच प्रश्न पुन्हा रिपीट झालाय पहा सेम प्रश्न असा झाला होता 7 वर्षापूर्वीचं हे वय आहे त्यांची मग आजची वय काय झाली 4x + 7 6x + 7 पहिल्याचं दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं किती 7x + 7 बरोबर यांची बेरीज किती दिली त्यांनी 72 आणि मला वाटतं हा प्रश्न आपण सोडवलेला आहे सेम प्रश्न सोडवलेला आहे ओके मागे जायचे पाहायचे आणि प्रश्न कुठे तो शोधायचा आणि त्या पद्धतीने सोडवायचे ओके सोडवलेला आहे आता इथं पहा अजय आणि विकास यांच्या आजचे वयाचे गुणोत्तर किती आहे 3:11 म्हणजे अजयचे आजचे वय किती आहे सांगा अजयचे आजचे वय किती झाले 3x आणि विकासचे आजचे वय किती झाले 11x विकासचे वय किती झाले 11x हे काय आजचे वय ओके ठीक आहे कोणाचं अजयचं आणि विकासचं विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे मीनाचं वय किती आहे माहित नाही ओके कोणाचं वय विकासचं वय विकास कसं आहे विकासचं वय किती आहे मीनाचं जे वय आहे ना मीनाच्या वयाच्या किती आहे 12 वर्ष लहान आहे म्हणजे मीनामधून 12 वर्ष काय करावं लागणार तुम्हाला वजा करावं लागणार लहान आहे मीनाचे वय 7 वर्षांनी 85 असेल 7 वर्षांनी 85 असेल मग मीनाचं आजचं वय किती
मीनाचे वय 7 वर्षांनी इथून पुढं पा, म्हणजे आजचे वय किती माहिती का? नाही. मग आजच्या वयात आजचे वय याच्यात किती मिळवले? 7 मिळवले, तर किती आकडा होणार आहे? 85. मग 7 इकडे येऊन काय झाले? वजा, म्हणजे आजचे वय किती मिळाले? आजचे वय किती मिळाले? 78. बरोबर ना? 88 85 मधनं किती झाले? 7 वजा झाले, म्हणजे किती आले? 78. म्हणजे मीनाचं आजचं वय किती आहे? 78. मीनाच्या आजच्या वयातून जर 12 वजा केले तर विकासचे वय किती मिळाले? 66. बरोबर आहे, ठीक आहे. हे कोणाचं वय? विकासचं. विकासचं खरं वय किती आहे? 11x. आणि आकडा काय सांगतोय? आकडा काय सांगतोय? बरोबर, विकासचं वय किती आहे? 11x. बरोबर किती आले? 66. बरोबर आहे, म्हणजे x बरोबर किती आले? 66 भागिले 11, म्हणून x बरोबर किती आले? 6. म्हणजे x 6 आहे. मग जर x 6 आहे तर याचं वय किती आलं? अजयचं वय किती आलं? सायत्रिक 18. म्हणजे अजय किती वर्षाचा आहे? 18 वर्षाचा. अजून आपण प्रश्न वाचलाच नाही कुठं, इथपर्यंत आलो आपण. जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे, अजयपेक्षा किती वर्ष जास्त आहे? 25. अजयचं वय मिळालंय आपल्याला किती आहे? 18. त्याच्यात किती मिळवले आपण? 25. म्हणजे कोणाचं वय मिळणार आता तुम्हाला? अजयच्या वडिलांचं. ओके, 25 मिळवले, किती आले? 8 आणि 5 13. आचाला 1 2 आणि 2 4, म्हणजे किती आले? 43 वर्ष. 25 वर्षापेक्षा जास्त आहे तर अजयच्या वडिलांचे वय, अजयच्या वडिलांचे वय किती? 43. बघा, डायरेक्ट उत्तर मिळालं आपल्याला. म्हणजे सिस्टमॅटिकली जर तुम्ही करत गेलात तर मात्र तुम्ही उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकता. ठीक आहे. आपण जस्ट रिपीट रिव्हिजन घेतोय. सगळे बोर्डाचे क्वेश्चन आपल्याला आयोगाचे प्रश्न झाले पाहिजेत म्हणून प्रत्येक क्वेश्चन मी रिपीट करत बसत नाहीये, वेळ गेला नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे, म्हणून मी डायरेक्ट प्रश्न संपल्यानंतर पुढचा प्रश्न घेतोय. तुम्हाला समजलेला असावा, कारण आपली क्विक रिव्हिजन आहे ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं पहा, स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5. म्हणजे स्वातीचं वय किती आलं? 3x. आणि प्रीतीचं वय किती आलं? 5x. प्रीतीचं वय किती आहे? 5x. काय डाऊट इथपर्यंत? ठीक आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे होईल. मग 7 वर्षानंतर स्वातीचं वय किती होणार? 3x अधिक 7. आणि हिचं वय किती होणार? 5x अधिक 7. आणि तेव्हा गुणोत्तर किती असणार आहे? 11/16. म्हणजे पहा, 3x अधिक 7 भागिले किती? 5x अधिक 7. तेव्हाचा गुणोत्तर किती झालं? 11/16. म्हणून काय करणार आहे आता? हे तुम्ही इथून मागे सॉल्व्ह केलंय बऱ्याच वेळा. काय करणार आहे? तिरकस गुणाकार. काय होईल सांगा? 16 कंसात किती? 3x अधिक 7. तिकडे किती? 11 कंसात किती? 5x अधिक 7. म्हणजे इथे किती आले? 16 48x अधिक 16 96. आणि 16 7 सांगा? 16 96. 96 आणि 16 96 आणि 16 112. बरोबर? बरोबर. अकरी 55 x आणि अकरी 77. ओके, x नाही. मग आता इथे काय करणार आहे? 48 आणि 55. मग जागा कोण सोडणार? 48. म्हणजे इथे कोण आहे? 55x. 48 तिकडे गेला. ओके, ठीक आहे. इकडे 112 म्हणजे 77 जागा सोडणार. 112 मधनं किती गेले? 77. सांगा चला, बोला पुढं. 112 मधनं 77 गेले. 112 मधनं 77 गेले म्हणजे ते 12. आणि इथं 77 मधले किती? 25. 25 म्हणजे किती? 23. 23 आणि 12 किती झाले? 23 आणि 12 35. ओके, म्हणजे इकडे किती? 35. बरोबर. इकडे किती आले? 55 मधनं 48 गेले म्हणजे किती आले? 7. किती आले? 7x. म्हणजे x इकडे येणार आहे भागिले 35 भागिले 7. बरोबर कोण आला? x. 5 म्हणजे x ची किंमत किती आली? 5. जर x 5 आहे तर प्रीतीचे आजचे वय, प्रीतीचे आजचे वय किती आहे? नाही, 7 वर्षानंतर आहे. 5x आहे. प्रीतीचं आजचं वय किती आहे? फक्त 5x. ओके, आणि x ची किंमत किती आहे? 5. म्हणजे 5 5 25. लक्षात आले? ठीक आहे. अधिक 7 हे 7 वर्षानंतरचं वय होतं. आता इथं तिच्या पुढचा प्रश्न पहा. नाझीर जो 16 वर्षाचा आहे, नाझीरचं वय किती आहे? 16 वर्षे. लगेच लिहून ठेवायचं. वर्षाचा आहे तो, वयाने त्याच्या बहिणीच्या 4 पट मोठा आहे. म्हणजे बहिणीचं वय किती आलं? बहिणीचे वय 4 म्हणायचं का? का? त्याच्या 4 पट आहे ना, म्हणून 16 झाले. म्हणजे बहिणीच्या 4 पट आहे म्हणून बहीण किती वर्षाची झाली?
4 वर्षाची. का? तो किती आहे? 16. आणि काय सांगते, तो वयाने त्याच्या बहिणीच्या 4 पट आहे. बहिणीचं वय किती झालं? 4. 4 चोक 16 म्हणून 4 झालं. ओके, मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हा त्यांच्या वय दर्शवणारा पर्याय निवडा. पा, नाझीरचे आजचे वय किती आहे? 16. बहिणीचं वय आजचं वय किती आहे? 4. त्यांचं असं म्हणणं आहे का किती वर्षांनी असं होईल का बहिणीच्या तो काय होईल? दुप्पट होईल. किती वर्षांनी माहित नाही, म्हणजे याच्यात पण तेवढी वर्ष मिळवा, याच्यात पण तेवढी वर्ष मिळवा. तेव्हा हा आकडा, बहिणीच्या वयाचा आकडा किती झाला पाहिजे? दुप्पट. कोणाच्या? म्हणजे बहिणीच्या दुप्पट म्हणजे कोणाचं वय निघालं पाहिजे? नाझीरचं वय निघालं पाहिजे. ओके, लक्षात आलं का काय केलं? किती वर्षांनी म्हणून दोघांमध्ये ते मिळवले. आणि तेव्हा त्यांची कंडिशन अशी का बहिणीच्या दुप्पट नाझीर पाहिजे. ओके, ठीक आहे. म्हणजे इथे किती आले? 16 अधिक x बरोबर 2 निघूनला किती आले? 8. आणि 2 निघूनला इथे किती आले? 2x. म्हणजे हे 8 इकडे येऊन वजा झाले, म्हणजे इथे किती राहिले? 8. आणि हे तिकडे जाऊन वजा झाले, म्हणजे तिकडे कोण राहिला? x. x वजा झाला 2x मधनं x राहिला. 16 मधनं हे 8, म्हणजे x बरोबर किती आले? 8. म्हणजे x कोण होतं? x काय? किती वर्षांनी? तर किती वर्षांनी? 8 वर्षांनी. ओके, 8 वर्षांनी काय होणार आहे? 8 वर्षांनी बहिणीच्या वयाच्या दुप्पट कोण होणार आहे? नाझीर. तर मोठा असेल तर तेव्हाचे वय दर्शवणारा पर्याय निवडा. कोणाचं वय? किती वय? 16. 16 मध्ये किती मिळवा? 8. किती वर्ष होणार आहे? 24. म्हणजे 24 वर्ष. नाझीरचं वय किती असणार आहे? 24. म्हणजे तेव्हा तो काय असणार आहे? बहिणीच्या वयाच्या किती झालेला असणार आहे? दुप्पट झालेला असणार आहे. ओके, ठीक आहे. पहा, प्रश्न थोडे फिरवले जातात. प्रश्नाचा अर्थ नीट समजून घेत चला. आता 2016चा आहे. पहा आता प्रश्न काय? 6 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. किती वर्षापूर्वी? 6 वर्षापूर्वी. मग 6 वर्षापूर्वी मुलाचे वय आणि वडील. ओके, 6 वर्षापूर्वी काय होतं? 6 वर्षापूर्वी बापाचे वय किती होते? मुलाच्या वयाच्या 5 पट. मग 6 वर्षापूर्वी मुलाचं वय आपण x मानू. वडिलांचं वय किती झालं? 5 पट म्हणून किती झाले? 5x. हे 6 वर्षापूर्वीच आहे. ओके, मग आजचं वय किती झालं? आजचे वय किती आले? x अधिक 6 आणि इथं 5x अधिक 6. पहा, हे 6 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे आज येण्यामध्ये काय करावं लागेल? 6 वर्ष पुढे लागेल. पहा, हे झालं आजचं वय. 4 वर्षांनी म्हणजे 4 वर्षांनी पुढे, आजपासून 4 वर्षांनी पुढे, 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. किती वर्षांनी? 4 वर्षांनी. म्हणजे 4 वर्षांनी पुढे किती आले? 4 वर्षांनी. 4 वर्षांनी हा आकडा किती होणार आहे? x अधिक 10. आणि हा किती होणार आहे? 5x अधिक 10. का बरं? दोघांमध्ये किती मिळवले? 4 मिळवले. त्यामुळे इथं पोहोचलो. आता त्यांचं काय म्हणणं आहे? 4 वर्षांनी काय होणार आहे? मुलाच्या वयाच्या, वडिलांचं वय किती होणार आहे? मुलाच्या वयाच्या किती होणार आहे? तिप्पट. मग किती आहे? वडिलांचं वय किती आहे? 4 वर्षाची नंतरची कंडिशन 5x अधिक 10. ओके, आणि मुलाचं वय किती आहे? x अधिक 10. ह्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वडिलांचं वय असणार आहे. ओके, झालं. मग आता कंडिशन काय? 5x अधिक किती? 10. इथं किती आले? 3x. इथं किती आले? 30. इथं जागा कोण सोडणार? 3x. म्हणजे 3 इकडे आले, किती आले? 2x. कारण 5 मधनं 2 3 गेले. इकडे ऑलरेडी कोण आहे? 30. हे जाऊन इथं वजा होणार आहे. म्हणजे इथं किती आले? 2x बरोबर किती आले? 20. म्हणून x बरोबर किती आले? 10. म्हणजे इथं 6 वर्षापूर्वी हा किती आहे? 10 वर्षाचा. 10 आणि 6 इथं किती आले? तो आज किती आहे? 16 वर्षाचा. बरोबर आहे. आता आपल्याला काय शोधायचं? किती वर्षांनी? आता हा पार्ट इथं घेतोय आपण. पुढचं गणित पहा. आजचं वय मुलाचं किती आहे? 16. आणि वडिलांचं वय किती आहे? 56. किती वर्षांनी? म्हणजे याच्यात पण मिळवायचे, याच्यात पण मिळवायचे. जेवढी इकडे मिळवणार तेवढीच इकडे मिळवणार. मुलाच्या वयाच्या किती झालं पाहिजे? म्हणजे इथं किती आले? 56 अधिक x बरोबर किती आले? 32 अधिक किती आले? 2x. मग आता x जागा सोडणार, x तिकडे गेला आणि 32 इकडे आले. 56 मधनं 32 गेल्यावर किती राहिले? पहा, इकडे किती येणार आहे? 56 वजा 32. आणि तिकडे कोण आहे? 2x. आणि हा x तिकडे जाणार आहे. म्हणजे काय झालं सांगा? 56 म्हणजे 7 न 2 गेले, किती राहिले? 4. बरोबर आहे.
आणि 5 3 गेल्यावर 2, तिकडे कोण राहिला एक्स, म्हणजे एक्सची किंमत किती आली 24, म्हणजे 24 वर्ष. म्हणजे थोडासा प्रश्न मोठा होता पण प्रश्न मात्र सोपा होता. ठीक आहे, पुन्हा एकदा रिपीट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा आता, सृष्टीच्या वय तिच्या भावापेक्षा दीडपट आहे आणि आईपेक्षा 6 अर्ध आहे, म्हणजे 6 तर भावाच्या आणि आईच्या वयात किती गॅप आहे 24. तर सृष्टीचे वय आणि तिच्या भावाच्या वयाची बेरीज किती. सृष्टीचे वय किती आहे एक्स माहित नाही, म्हणून भावाचं वय किती झालं 2x. तुम्ही म्हणाल कसं काय, सृष्टीच्या वय भावाच्या वयाच्या काय भाऊ सृष्टीच्या वय भावाच्या वयाच्या काय अर्धे, म्हणजे लक्षात घ्या भावाच्या वयाच्या जर सृष्टी अर्धी आहे तर सृष्टीच्या भाऊ काय झाला दुप्पट झाला ना. म्हणजे सृष्टी भावाच्या वयाला 2 भागल्यावर कोण मिळतो सृष्टी, मग सृष्टीच्या वयाला 2 गुणा ना, म्हणजे भाऊ भेटत. म्हणजे लक्षात आलं का, रेडियस आणि डायमीटर. रेडियस कसा असतो डायमीटरच्या कसा असतो अर्धा, नसेल तर डायमीटर कसा असतो रेडियसच्या दुप्पट. म्हणजे लक्षात आलं का, सृष्टीचं वय किती आहे भावाच्या वयाच्या अर्ध, मग भावाचं वय किती झालं सृष्टीला 2 गुण. लक्षात आलं का काय सांगितलं, हे कळलं का त्रिज्या आणि व्यास नक्की. डन, टाइमपास थोडा. ठीक आहे, आता इथं आईच्या वयाच्या किती आहे 1/6, म्हणजे आईचं वय किती झालं, जसं इथं 2x झालं तसं इथं किती झालं 6x. आपण उलट चाललोय आता. ओके, भावाचं आणि आईच्या वयात 24 वर्षाचं अंतर आहे. आईचं वय किती आहे 6x, भावाचं वय किती आहे 2x, आणि यांच्यात अंतर किती, अंतर म्हणजे काय गॅप किती वर्षाचा आहे 24 वर्षाचा. म्हणजे इथं किती आले 4x बरोबर किती आले 24, म्हणजे x बरोबर किती आलं 4 भागिले गेले, म्हणजे x बरोबर 4 भागिले म्हणजे किती आले 6, x ची किंमत किती आली 6. ओके, म्हणजे गॅप कितीचा आहे सॉरी सृष्टीचं वय किती आहे 6 वर्ष. ओके, असेल तर सृष्टी आणि तिच्या भावाच्या वयाची बेरीज. सृष्टी जर 6 आहे तर 6 दुने 12 कोणाचं वय झालं तिच्या भावाचं, आणि ह्या दोघांची बेरीज किती आली 18, म्हणजे पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा, हा त्याच्या दुप्पट म्हणजे तो त्याच्या अर्धा, हा त्याच्या अर्धा म्हणजे तो त्याच्या दुप्पट, एवढं फक्त लक्षात ठेवत चल. ठीक आहे, पहा आता त्याच्या पुढचा प्रश्न. दिव्या, राजा, बानो आणि मीता यांची सरासरी वय 5 आहे. किती जण आहेत ते 1 2 3 4. ओके, यांचे सरासरी वय म्हणजे सरासरी वय किती जण आहेत 14 जण आहेत, म्हणून 14ची बेरीज वरती भागिले 4 बरोबर किती 5. सरासरी काय काढतो आपण, दिलेल्या सगळ्यांची बेरीज करा, किती जणांची बेरीज केली म्हणून तेवढ्या आकड्याने त्याला भागा, बरोबर तुम्हाला सरासरी मिळते. राजचे वय वरती कोण कोण आहे दिव्या, वरती कोण आहे अजून राज, आपण आर लिहू, बानोला बी लिहू. ओके, आणि मी त्याला काय लिहू यम लिहू. ठीक आहे, राजचे वय 2 वर्ष, म्हणजे राजच्या जागी किती लिहिले आता मी 2, अधिक बानोचे वय किती आहे 6 वर्ष, आणि मीताचे किती आहे 7 भागिले किती आहे 4 बरोबर किती आहे 5. म्हणजे इथं कोणाचं वय दिलं नाही त्यांनी दिव्या. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला इथं कोणाचं वय मिळेल दिव्याचं वय मिळेल ना. म्हणजे इथं काय झालं सांगा, इथं काय झालं दिव्या अधिक किती झाले इथं 6 किती झाले 6 2 8 8 आणि 7 15 बरोबर. हे 4 इकडे भागिले तिकडे जाऊन काय होतील गुणिले, म्हणजे 5 चोक किती झाले 20. म्हणजे दिव्या किती वर्षाची मिळाली 5 वर्षाची. कसं 15 तिकडे जाऊन काय झाले वजा झाले, म्हणजे दिव्या किती वर्षाची आहे 5 वर्षाची. हे लक्षात ठेवा. इथपर्यंत आपल्याला दिव्या मिळाली. कुठपर्यंत आहे इथपर्यंत प्रश्न आपण वाचलाय आतापर्यंत फक्त. आता त्याच्या पुढे तोपर्यंत आपल्याला दिव्या मिळालेली. हा, दिव्या किती वर्षाची आहे, दिव्या आहे 5 वर्षाची, दिव्याचं वय 5. दिव्या तिची चुलत बहीण नैना, म्हणजे अजून एक नैना वाढली, नैनाचा भाऊ निशी 3रा वाढला. तिची दुसरी चुलत बहीण कोणाची दिव्याची प्रीती, म्हणजे किती 4था मेंबर वाढला. तिचा जुळा भाऊ सौम्य 5वा मेंबर वाढला. आणि तिचा धाकटा भाऊ गुड्डू, कोणाचा दिव्याचा धाकटा भाऊ गुड्डू. ओके, यांची सरासरी वय 10 आहे.
मग आता किती जण आले सरासरीला? नाही, नीट पहा किती आहेत. दिव्या 1 2 3 4 5 आणि किती आले? 6. पहा दिव्या तिची चुलत, पहा दिव्या कॉमा तिची चुलत बहीण नाही ना, बरोबर आहे. म्हणजे कोण? दिव्या अधिक कोण घेतलं दिव्यामध्ये? दिव्या तिची चुलत बहीण कोण आहे? नैना, अधिक नैनाचा भाऊ निशी, अधिक तिची दुसरी चुलत बहीण कोण आहे? प्रीती, प्रीती, अधिक तिचा जुळा भाऊ सौम्य. कोणाचा? प्रीतीचा जुळा भाऊ सौम्य, अधिक तिचा धाकटा भाऊ गुड्डू. यांचे सरासरी वय 10. म्हणजे ह्या सगळ्यांना भागिले किती येणार? 10. किती जण आहेत? 1 2 3 4 5 6, 6 जणांचं भागिले 10. आता गुड्डू सॉरी दिव्याचं वय किती आहे? दिव्याचं वय किती आहे? 5 आपण काढून ठेवलंय. नैना नाही माहित. नैनाचा भाऊ निशी, सॉरी खाली इथं झाला, इथपर्यंत आलो आपण. निशीचे वय किती आहे? 18. निशीच्या जागी 18 लिहिले, अधिक प्रीतीचे 6. प्रीती जर 6 आहे तर प्रीतीचा जुळा भाऊ कोण आहे? सौम्य. सौम्यचं पण किती आलं? 6. ओके, प्रीतीचा जुळा भाऊ झालं 6 आहे. गुड्डू वर्षाचा आहे म्हणजे गुड्डूचं वय किती आलं? 1 अधिक 1. तर नैनाचं फक्त राहिली कोण आता? नैना. झालं. मग आता 5 आणि 18, 18 आणि 5 23, 23 आणि 12 35, 35 आणि 1 36. म्हणजे किती आले? नैना अधिक 36 बरोबर बरोबर 6 इकडे भागिले तिकडे जाऊन गुणिले म्हणजे किती झाले? 60. म्हणजे नैना 60 वजा 36, नैना बरोबर किती आले? 24. म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे गणित थोडस मोठं होतं. फक्त इथे एक लक्ष ठेवायचं होतं, काय? प्रीतीचा भाऊ सौम्य हा तिचा जुळा भाऊ आहे. म्हणजे सौम्यचं सेपरेट वय दिलेलं नाही. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय? अ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट आहे. अ चे वय कसं आहे? ब च्या म्हणजे ब ला किती गुणल्यावर अ येतो? 3b. म्हणजे कोण आहे? अ आहे. अ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे ब ला 3 गुणा म्हणजे अ मिळतो. 4 वर्षापूर्वी क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. ठीक आहे. क चे वय कसं होतं? अ च्या तेव्हाच्या वयाच्या कसं होतं? दुप्पट होतं. हे कधी आहे? 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वीची ही कंडिशन आहे. ओके, ठीक आहे. दुप्पट होते. 4 वर्षांनंतर म्हणजे 4 वर्षाच्या पुढे अ चे वय 31 वर्ष असेल. 4 वर्षांनंतर अ चे वय जर 31 वर्ष असेल तर आजचे वय किती आहे? अचं 27. बरोबर, लक्षात आलं का? अ चे वय किती? 31. कधी असेल? 4 वर्षांनंतर असेल. तर ब आणि क चे आजचे वय काढा. ओके, अ चे आजचे वय किती आहे? 27. त्यानंतर अ चे वय किती आहे? अ चे वय किती आहे? ब च्या तिप्पट आहे ना. अ कसा आहे? ब च्या किती आहे? तिप्पट आहे ना. म्हणजे अ च्या जागी किती लिहिले मी? 27. बरोबर किती आहे? 3 गुणिले कोण आहे? ब. मग इकडे काय झाला? डिवाइड. म्हणजे किती आले? 9 ना. 3 निघाले ब. म्हणजे ब चं वय किती आहे? 9 आहे. झालं. 4 वर्षापूर्वी क चे वय, 4 वर्षापूर्वी अ चं वय किती असणार? आजचं वय जर 27 आहे तर 4 वजा केल्यावर किती आलं? 4 वर्षापूर्वी अ चं वय किती आहे? 23. 4 वर्षापूर्वी अ चं वय किती आलं? 23. त्याची दुप्पट म्हणजे क चं वय. म्हणजे 23 दुने किती आले? 46. मग क चं वय कधी किती आहे? 46 नाही. क चं वय 46 नाही. क चं वय किती आहे? क चं वय किती आहे? क चं वय 50 आहे. का बरं क चं वय 50 आहे? कारण 46 कुठलं वय? 4 वर्षापूर्वी. मग आज मध्ये येण्यासाठी क मध्ये अजून किती मिळवायचे? 4. म्हणजे आज क किती वर्षाचा झाला? 50.
आणि ब किती वर्षाचा आहे आज? 9. 9 आणि 50 पर्याय क्रमांक 3. त्याच्या पुढचा प्रश्न पहा, काय प्रश्न आहे? काय? एका कुटुंबामध्ये एका जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वडिलांचे वय त्यांच्या मुलीच्या तिप्पट आहे. वडिलांचं वय कसं आहे? मुलीच्या तिप्पट आहे. म्हणजे मुलीचं वय काय मानू आपण? मुलीचं वय काय मानू? एक्स. म्हणून वडील किती आले? 3x. ओके, वडील किती आले? 3x. आणि मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्मे. मुलाचे वय कसं आहे? आईच्या वयाच्या निम्मे आहे. या कुटुंबातील पत्नी म्हणजे आई तिच्या पतीपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. पतीचं वय किती आहे? म्हणजे आईचं वय किती झालं? आईचं वय किती आलं? 3x - 9. वडिलांच्या वयाच्या 9 पेक्षा. ओके, पतीच्या वयापेक्षा 9 ने लहान आहे. आणि बहीण आपल्या भावापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. म्हणजे भावाचं वय किती झालं? x + 7. का? कारण मुलीचं वय किती आहे? x. आणि बहीण कशी आहे? आपल्या भावापेक्षा 7 वर्षांनी काय आहे? लहान आहे. बहीण जर लहान आहे तर भावाकडे जाताना 7 काय करावं लागतील? मिळवावे लागतील. ओके, तर कुटुंबातील आईचं वय किती असं त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे. ती कंडिशन खरं तर आपण वापरलीच नाही. काय? मुलाचे वय कसं आहे? म्हणजे भावाचं वय थोडक्यात x + 7. याचं वय कसं आहे? मुलाचे वय आईच्या वयाच्या निम्मे. आईचं वय किती आहे? 3x - 9. याच्या काय आहे? निम्मे. निम्मे म्हणजे काय केले आपण? त्याला 2 ने भागलं, झालं उत्तर, संपलं. म्हणजे आता काय होईल? ही कंडिशन इथं वापरली. इथं किती आले? 2. कंसात किती? x + 7 बरोबर. तिकडे कोण आहे? 3x - 9. 2 नी जर गुणलं तर किती आले? 2x अधिक किती आले? 14 बरोबर. इकडे किती? 3x - 9. जागा कोण सोडणार? 2x. 2 तिकडे गेले. 2 जर तिकडे गेले तर वजा होणार. 3 मधून 2 गेलो, फक्त 1x राहिला. इथं 14 आहे. 14 मध्ये हे 9 इकडे येणार. म्हणजे 14 मध्ये जर 9 मिळवले तर किती उत्तर आलं? 23. म्हणजे मुलगी किती वर्षाची आहे? ओके, मुलगी किती वर्षाची आहे? 23 वर्षाची. बरोबर का रे? नक्की? ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय? आईचे वय. आईचं वय किती आहे? 3x - 9. म्हणजे 3 गुणिले x ची किंमत किती आहे? 23 वजा किती? 9. इथं 3 त्रिक 9, 3 दुने 6 वजा 9 म्हणजे किती आले? 60. म्हणजे आईचं वय किती आलं? ऑप्शन क्रमांक 4. लक्षात आलंय? ठीक आहे, सोपा प्रश्न होता. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलंय पहा. श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे. मग आईचं वय काय करूया आपण? आईचे वय काय केलं आपण? x मानलं. म्हणून श्यामचं वय किती झालं? आईचं जे वय त्याला 2 ने गुणून 5 ने काय करा? भागा. ओके, हे कोणाचं वय झालं? श्यामचं. श्यामच्या आजचे वय कसं आहे? आजचे वय आईच्या वयाच्या 2/5 पट आहे. डन. 8 वर्षानंतर त्यांचे वय 8 वर्षानंतर त्याचे वय कोणाचे? श्यामचे. 8 वर्षानंतर म्हणजे काय आलं? 8 वर्षानंतर हे काय आलं? आईचं वय किती आलं? 108. ओके, x + 8. ठीक आहे. आणि इथं किती आलं? श्याम पण किती होणार आहे? श्याम पण किती होणार आहे? 2x भागिले 5. याच्यात पण किती मिळवले? 8. हे 8 वर्षानंतर आईचं वय, हे 8 वर्षानंतर श्यामचं वय. बरोबर आहे. तेव्हा आईच्या वयाच्या किती असणार आहे? आईच्या वयाच्या किती असणार आहे? तो अर्धा. अर्धा म्हणजे किती? 1/2 गुणू. 1/2 गुणायचं म्हणजेच काय करायचं? 1/2 गुणायचं म्हणजेच काय करायचं? 2 ने भागायचं ना. बरोबर आहे. आपण इथं काय करू? 2 ने भागू. 2 ने भागलं. हे कोणाचं वय आहे? आईचं. हे कोणाचं आहे? श्यामचं. आईच्या वयाला 2 ने भागलं 8 वर्षानंतर तर तुम्हाला कोणाचं वय मिळणार आहे? श्यामचं वय मिळणार. 2 ने भागल्यामुळे हा 2 तिकडे गेला. आता म्हणजे इथे किती राहिले? 8 अधिक x. हा तिकडे गेल्यामुळे काय झालं? 4x अधिक भागिले किती? इथं 5. ओके, अजून कोणाला गुन्हे लावणार? तो इथं 8 दुने 16 लावणार. हे 5 इकडे काय? पाया नाही, पाया समान नाही. अजून पाया समान करावं लागणार आपल्याला. लक्षात आलं काय? इथं किती आहे? 8 अधिक x बरोबर. पाया समान नाही. इथं किती आले? 4x. इथं किती आले? 16 × 5 = 80.
आणि मग पाया काय झाला समान. आता हा पाया इकडे येणार, काय होईल इथं सांगा. 5 8 40 अधिक हा 5 8 ला गुणिले झाला आणि 5 x ला पण किती आले 5x. तिकडे कोण आहे 4x अधिक 80. बरोबर आहे. मग आता जागा कोण सोडणार इथं 5x. हा इकडे आला आणि 40 ला तिकडे नेलं. 4x इकडे आल्यामुळे इकडे कोण राहिला फक्त x आणि तिकडे 80. हे 40 तिकडे गेल्यामुळे वजा झाले म्हणजे किती आले 40. म्हणजे x ची किंमत किती आली 40. म्हणजे आईचं वय किती आहे 40. तर आजचे आईचे वय किती 40 वर्ष. लक्षात आलं. ओके ठीक आहे डन. या पद्धतीने फक्त कंडिशन अप्लाय करताना व्यवस्थित झाली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय. मारुती आणि त्याच्या 4 मुलांच्या वयाची सरासरी 18 आहे. ओके कोण मारुती. मारुती आणि त्याचे किती मुलं 4. पहिला दुसरा तिसरा चौथा. ह्या चौघांचे सरासरी. आता हे चौघ आणि मारुती म्हणजे टोटल किती झाले 5 आणि त्यांची सरासरी किती दिली त्यांनी 18. सर्वात लहान मुलाचे वय 8 आहे. सर्वात लहान आपण समजू हा आहे सर्वात लहान पहिलावाला. मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे. कळलं मग सगळंच. 2 वर्षाचा अंतर म्हणजे पुढचा कितीचा आला 10चा. त्याच्या पुढचा कितीचा आला 12चा आणि त्याच्या पुढचा कितीचा आला 14चा. तर मारुतीचे वय किती संपला विषय. उत्तर काढलेले आहेच. आता काय झालं 18 5 काय जाणार 18 पंच 90 होणार आहे आणि इथं बेरीज होणार आहे. 8 आणि 12 किती झाले 20. 20 आणि 10 30. 30 आणि 14 44. म्हणजे मारुती अधिक 44 बरोबर किती आले 90. 90 कसे हे 5 18 ला गुणिले गेले म्हणजे इथं मारुती बरोबर 90 मधनं किती गेले 44 वजा झाले. सांगा किती 46. आलं लक्षात. म्हणजे मारुतीचं वय किती आहे 46 वर्ष. आलं लक्षात. डन. आलो आपण त्याच्याबरोबर काय पहा पुढचा प्रश्न. मुलाच्या वयाची दुप्पट जो मुलगा आहे त्याला 2 ने गुणलं त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर त्यांची वयांची बेरीज किती होते 70 आणि वडिलांच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयात मिळवली तर त्यांची बेरीज होते 95. तर वडिलांचे आणि मुलाचे वय किती. ओके कोणतं गणित आहे हे. एक सामायिक 2 चलातील रेषीय सामायिक समीकरण. म्हणजे कसं पहा मुलाचे वय काय मानू आपण x वडिलांचं वय काय मानू आपण y. आता पहिल्या कंडिशन नुसार काय सांगितले त्यांनी मुलाच्या वयाची दुप्पट. मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे किती 2x अधिक y वडिलांच्या वयात मिळवली तर उत्तर किती येते. मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली तर उत्तर किती येतं 70. आणि आता काय केलं दुसऱ्या कंडिशनला काय होते वडिलांच्या वयाची दुप्पट. वडील कोण आहेत y 2y. ही मुलाच्या वयात मिळवली तर बेरीज किती येते 95. बरोबर. मग आता इथं आपण काय करणार यांची बेरीज. बेरीज का करणार तुम्हाला माहितीये. जर काय म्हणतो आपण त्याला जर काय इथं तुम्ही 3 मेथडनी गणित सोडू शकता. किती मेथडनी 3. त्यातली आपण एक मेथड घेऊ. काय आपण इथं काय करूया y ची किंमत काढू. कोणाची किंमत काढू y ची. इथं हे समीकरण काय 1 आणि हे समीकरण काय 2. आता आपण समान नाही करत बसणार. आपण काय करणार इथून y ची किंमत काढणार. y ची किंमत किती y ची ह्या समीकरणावरनं y बरोबर किती येणार आहे y इकडे ठेवले 2x तिकडे जाऊन काय झाले वजा 70 वजा 2x. बरोबर. ही कोणत्या समीकरणावरनं काढली आपण पहिल्या. मग ही किंमत दुसऱ्यात टाकायची. ओके दुसरं समीकरण काय पेन बदल तुम्हाला लक्षात येईल. दुसरं समीकरण काय x अधिक 2 पण y च्या जागी मी आता y नाही लिहिणार. y च्या जागी काय लिहिणार मी 70 वजा 2x बरोबर किती लिहिणार मी 95 झालं. ओके सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात त्याला. ओके ठीक आहे. मग आता इथं किती आलं त्यामुळं x अधिक याने याला गुणलं 140 अधिक वजा इथे किती आले 4x बरोबर किती आले 95 बरोबर आहे. त्यामुळे इथे किती आले 4x मधनं 1x गेला किती आले 3x पण चिन्ह कोणतं वजा. इथे किती अधिक 140 तिकडे किती आहे 95. मग मी काय करेल 3x ला तिकडे नेईन आणि 95 ला इकडे आणीन. मग 95 इकडे म्हणून काय आले वजा म्हणजे 140 वजा किती 95 आणि हे 3x तिकडे जाऊन काय झाले प्लस. 140 मधनं 95 गेल्यावर किती राहिले 140 मधनं 95 गेले किती राहिले 45 बरोबर. तिकडे किती आहे 3x. ओके 3 इकडे येऊन काय होणार भागिले 3 आले
बरोबर एक्स किती आले सांगा 3 1 3 3 5 15 ओके म्हणजे एक्स ची किंमत किती आली 15 म्हणजे मुलाचं वय किती आहे 15 तर वडील आणि मुलाचे वय 15 15 कुठे आकडा दिसतोय तुम्हाला मुलाचं वय इथं 15 आहे आणि इथं पण 15 आहे बरोबर आहे आता मुलाच्या वयाची काय केली आपण इथं दुप्पट 15 दोन्ही किती झाले इथं 30 70 होण्यासाठी वडिलांचं वय किती पाहिजे 40 म्हणजे 15 आणि 40 ची जोडी बरोबर आहे लक्षात आले समजलंय ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता इथं कोणती पद्धत वापरली इथं तुम्ही ते चिन्ह समान करून इथं 2 ने गुणायचं ओके 10वीची मेथड वापरली तरी चालेल 10वीला 3 मेथड आहेत तुम्हाला 3 पैकी कोणतीही एक वापरा क्रॅमर्स रूल वापरला तरी चालेल काही हरकत नाही ओके पण मला वाटतं ही सोपी आहे सगळ्यात ठीक आहे आता इथं आलो आपण काय यश आणि गणेश यांच्या वयांची सरासरी 13 आहे कोण आहे यश आणि गणेश यांच्या वयाची सरासरी कोण आहे यांची वयाची सरासरी किती आहे 13 म्हणजेच किती आली सांगा यश आणि गणेशचं वय किती आलं 26 दोघांच्या वयाची बेरीज किती आली 26 बरोबर आहे त्यानंतर आहे गणेश आणि पूर्वा यांच्या वयाची बेरीज किती आहे 20 ठीक आहे गणेश आणि पूर्वा यांच्या वयाची बेरीज किती आहे 20 बरोबर आहे म्हणजे गणेश आणि पूर्वा यांची बेरीज किती आली 40 हा 2 फक्त गुणिले गेला हा 2 इकडे गुणिले गेला त्यानंतर काय झालंय पूर्वा आणि यश आणि पूर्वा यांच्या वयाची सरासरी किती दिली 36 पहा सरासरी नाही वयाची काय बेरीज हे चुकायचं नाही असं चुकू शकतं आलं लक्षात ठीक आहे किती आहे बेरीज किती आहे 36 पहा आता समीकरण किती तुमच्याकडे 3 आता तिन्ही समीकरणाची सोबत ऍडिशन करायची पहा तिन्ही समीकरणाची काय करायची सोबत ऍडिशन करायची तिघांचीही जर मी सोबत ऍडिशन केली तर काय होणार आहे पहा y अधिक g बरोबर आहे अधिक g अधिक p अधिक y अधिक p केली तिघांची ऍडिशन बरोबर इथं किती येणार आहे 26 अधिक 40 अधिक 36 बरोबर आहे आले लक्षात किती आले 36 आले आता सांगा बरीच काय होईल इथं y आणि y किती आले 2y अधिक 2g अधिक 2p बरोबर बेरीज किती होईल सांगा 6 12 हा चला 1 3 आणि 4 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10 किती आले 102 सगळ्यांमधून 2 कॉमन काढला म्हणजे आतमध्ये किती राहिले y प्लस g अधिक p बरोबर किती आहे 102 म्हणजे हे जे 2 आहे ती इकडे जाऊन काय होणार भागिले म्हणजे y अधिक g अधिक p बरोबर किती आले 2 ने जर भागलं तर बे 5 10 बे 1 बे किती आले 51 आता आपल्याला काय विचारले पूर्वाचे वय विचारले कोणाचं विचारले पूर्वाचं विचारले म्हणजे आपल्याला जर पूर्वाचं वय काढायचंय काय सांगतोय नीट पहा आपल्याला जर कोणाचं वय काढायचंय पूर्वाचं वय काढायचंय तर y अधिक g ची किंमत किती आहे y अधिक g ची किंमत किती आहे 26 म्हणजे ह्या दोघांना मिळून मी किती टाकणार इथे 26 अधिक पूर्व तशीच बरोबर किती आहे 51 म्हणजे p बरोबर 51 वजा किती करणार मी 26 म्हणजे p ची व्हॅल्यू किती आली 25 बरोबर ना 25 आणि 25 50 आणि 51 म्हणजे पूर्वाचं वय किती आहे 25 वय लक्षात आलंय समजलंय वजाबाकी केली तरी तुमच्या लक्षात तर या ठिकाणी हा प्रश्न तुमचा संपलेला आहे आता त्याच्यानंतर आहे रमा मालाहून काय सांगितलंय रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे रमा मालाहून लहान आहे म्हणजे लहान कोण आहे रमा ओके ठीक आहे मग रमाचं वय जर x मानलं तर मालाचं वय किती झालं x अधिक 3 कारण रमा लहान आहे ना रमा लहान आहे 3 वर्षांनी लहान आहे मालाहून म्हणजे रमाचं वय x आहे तर मालाचं वय किती आहे x अधिक 3 2 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 वर्षांनंतर रमाचं वय किती आहे x अधिक 2 आणि हिचं वय किती होणार आहे x अधिक 5 कसं होणार ऑलरेडी x अधिक किती आहे 3 मध्ये 2 वर्ष मिळवले म्हणजे 2 वाढवले तर किती झाले 5 तेव्हा त्यांचं गुणोत्तर किती झालं 5/6 झालं उत्तर काय होईल सांगा 6 कंसात किती आले x अधिक 2 आणि इकडे किती आले 5 कंसात किती
x अधिक 5 झालं. काय होईल इथं 6 गुणिले 1 6x अधिक 6 दोन्ही किती आले 12 बरोबर. इथं किती आले 5x आणि इथं किती आले 5 5 25. मग आता इथं किती आले 6x म्हणणं हे 5x इकडे येऊन काय झाले वजा 6x म्हणणं 5x गेल्यावर कोण राहिला x आणि इकडे किती आहे 25 25 म्हणणं हे 12 वजा करायचे x बरोबर हे 12 तिकडे गेले 25 म्हणणं 12 गेले सांगा किती राहिले 13 म्हणजे x ची किंमत किती आहे 13. ओके असेल तर रमाचे सध्याचे वय किती रमाचे सध्याचे वय किती आहे 13. ओके रमा कोण होती x होती. ठीक आहे आलो आपण त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले पहा रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाच्या अर्ध आहे. मग रेशमाचं जर x असेल तर भावाचं वय किती आलं 2x. आठवते का तुम्हाला असा प्रश्न सोडवलाय आपण बरोबर आहे. पहा रेशमाचं वय किती आहे भावाच्या वयाच्या अर्ध आहे. रेशमा आणि तिचा भाऊ रेशमाचं वय कसं आहे भावाच्या अर्ध आहे. याचा अर्थ काय भावाच्या वयाच्या अर्ध म्हणजे जेवढं काय भावाचं असेल त्याला 2 ने भागा तेव्हा कोण मिळणार रेशमा मिळणार. मग भावाला भागायचं तर बहिणीलाच गुणा ना 2 ने. लक्षात आलं. तसं आईच्या वयाच्या किती आहे म्हणजे आईच्या वयाला 6 ने भागल्यानंतर कोणाचं वय मिळतंय रेशमाचं मिळते. आईच्या वयाला 6 ने भागल्यानंतर मग रेशमाला 6 ने गुणा ना म्हणजे ती आईपर्यंत पोहोचल म्हणजे आईचं वय किती आलं 6x. ओके भावाच्या आणि आईच्या वयातील फरक किती आहे 24. मला वाटतं हा पण प्रश्न सोडवलेला आहे आपण 6x वजा किती आहे 2x बरोबर किती आलं 24 बरोबर आहे. इथं किती आलं 4x बरोबर किती आले 24 म्हणजे x बरोबर किती आलं 24 भागिले किती आले 6 म्हणून x बरोबर किती आलं सॉरी 4 x ची किंमत किती आली 6. मग x 6 आहे तर रेशमाचं वय किती आहे 6 वर्ष. ओके रेशमा व तिचा भाऊ यांच्या वयाची बेरीज 6 आहे तर हा किती झाला 12 आणि दोघांची बेरीज किती झाली 18. सेम हाच प्रश्न होता म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत किती प्रश्न जसेच्या तसे आकडेही न बदलता 2 प्रश्न रिपीट झालेले आहेत हे लक्षात ठेवा. आयोग पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारतं याच्यावरून हायलाइट होतंय. ओके ठीक आहे तर पाहता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज 60 आहे. 15 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल. पहा आईच्या आणि मुलीच्या वय किती यांची वयाची बेरीज किती आहे 60 आहे बरोबर आहे. 15 वर्षांनंतर मुलीचे वयाच्या त्यावेळेच्या वयाच्या काय होईल दुप्पट म्हणजे मुलीच्या वयाला 2 ने गुणलं का कोणाचं वय मिळणार मुलीच्या वयाला किती ने गुणायचं 2 ने तेव्हा आईचं वय मिळणार. पण हे कधीची कंडिशन आहे 15 वर्षानंतरची. तर आई आणि मुलीचे आजचे वय काढा. आता इथं मला वाटतं प्रश्नावरनं जर गेलो तर जास्त बेटर राहील उत्तरावरनं सॉरी पर्यायावरनं. कसं आपण बघूया दोघींच्या वयाची 60 कुठं कुठं दिसते 40 आणि 20 60 होते बरोबर आहे. 42 आणि 18 60 बरोबर आहे. 45 15 60 बरोबर आहे. 47 आणि 13 60 बरोबर आहे. पहिली कंडिशन सगळ्यांचीच बरोबर आहे. आता प्रत्येकात 15 वर्ष वाढवले किती होतील सांगा बरं दोघांमध्ये 15 15 वाढवायचे. इथं किती झाले 55 आणि इथं किती झाले 15 वाढवल्यामुळे किती झाले 35. 35च्या दुप्पट आहे का 55 नाही म्हणजे हा पर्याय संपला. काय सांगितले त्यांनी 15 वर्षानंतर काय सांगितले 15 वर्षानंतर काय होणार आहे मुलीच्या वयाच्या दुप्पट आईचं वय होणार आहे. मग प्रत्येकात 15 वाढवायचे फक्त. याच्यात जर 15 वाढवले तर किती झाले 7 इथं किती झाले 57. ओके आणि इथं किती होणार आहे 18. 18 15 वाढवले तर किती झाले 8 आणि 5 8 आणि 5 13 1 ओके 1 आणि 1 2 आणि 1 3 23 2 46 हा पण पर्याय गेला. इथं आलो आपण 45 मध्ये 15 वाढवले किती झाले 60 आणि 15 मध्ये 15 वाढवले 30 30 2 60 बघा पर्याय क्रमांक किती आहे 3. म्हणजे इथं कोणतेही गणिताकडे न जाता आपण डायरेक्ट कशाकडे गेलो पर्यायाकडे गेलो पर्यायमधनं आपलं उत्तराकडे गेलो. आले लक्षात. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला समजलाय पुढचं करायची गरज नाही. ठीक आहे तर या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही पाहिले तर जवळजवळ 20 प्रश्न आपण या टॉपिकवर पाहिलेले आहेत. म्हणजे 10 ते 12 वर्षामध्ये आयोगाने आतापर्यंत जवळजवळ कंबाईनचे म्हणजे ग्रुप सी आणि बी मिळून किती प्रश्न विचारले जवळजवळ 20 एखाद 2 जर कमी जास्त झाले असेल तर म्हणजे तुम्ही लक्षात घ्या. आणि याच टॉपिकवर तुम्हाला गेल्या वर्षीच्या म्हणजे 2 फेब्रुवारी 2024ला 25ला जो पेपर झाला त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तो प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तो प्रश्न आहे मध्ये आलेला प्रश्न पहा म्हणजे आधीचा पेपर म्हणजे काय
2 फेबच्या पेपर मधला प्रश्न आहे हा. 2 फेब्रुवारी मध्ये विचारला, 2 फेब्रुवारी 2025 वारी विचारला गेलेला प्रश्न आहे. 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा यांची सरासरी वय 34 आहे. आज रेखा, नेहा आणि नीरज यांची सरासरी वय 33 आहे. आज सरासरी वय. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल? ठीक आहे. आता पहा, 5 वर्षापूर्वी कोण? रेखा आणि कोण? नेहा यांची सरासरी म्हणजे किती? दोन्ही भागा. उत्तर किती आलं? 34. म्हणजे रेखा आणि नेहा, रेखा अधिक नेहा यांचे वय किती आलं? सॉरी, वयाची बेरीज इथं किती आली? दोन्ही इथं गुणलं तर किती आलं? 68. म्हणजे रेखा आणि नेहा यांची बेरीज 68 आहे. कधीची बेरीज आहे ही? 5 वर्षापूर्वी. मग आजची बेरीज किती होईल त्यांची दोघींची? रेखा आणि नेहा यांची आजच्या वयाची बेरीज किती आली? 78. तुम्ही म्हणा सर 5 वर्षापूर्वी तर 68 होती, मग 5 वर्षांनी किती वाढली पाहिजे? बेरीज कितीने वाढली पाहिजे? 5नीच वाढली पाहिजे. पण 10नी कशी वाढली? रेखा पण कितीने वाढणार? 5 वर्षांनी. नेहा पण कितीने वाढणार? 5 वर्षांनी. म्हणजे दोघींची मिळून किती वर्ष वाढले? 10 वर्ष. म्हणजे ही बेरीज 5 वर्षापूर्वीची आणि ही बेरीज आत्ताची. ओके, रेखा आणि नेहा. त्यानंतर रेखा, नेहा आणि नीरज यांची सरासरी 33 आहे. पावर का आता कोण कोण? रेखा, नेहा आणि नीरज यांची बेरीज किती? सरासरी किती आहे? आता भागिले 3 केलं, 33. म्हणजे याचा अर्थ किती आला? रेखा, आजचं आहे ना हे सगळं, नेहा आणि नीरज यांचे किती झाले? 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 किती आले? 99. त्याच्यात नेहा आणि रेखाची बेरीज किती आजची? 78. म्हणजे जर मी 78 ठेवले, 78 अधिक कोण आला? नीरज, बरोबर किती आले? 99. हे 78 तिकडे जाऊन वजा होणार आहेत. म्हणजे नीरज किती आले? 99 वजा 78. म्हणजे नीरजचं आजचं वय किती आलं रे? 9तनं 8 गेला 1 आणि इथे किती आले? 21. मग 21 नीरजचं किती वय? आजचं 21 आहे. त्यांनी विचारले 10 वर्षानंतर नीरजचं वय किती? किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर. मग 10 वर्षानंतर तुम्हाला कळलंय आत्ता किती होतं? 21 होतं. 10 वर्षानंतर किती असणार आहे? 31. म्हणजे पर्याय क्रमांक काय? 1. आले लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येत आहे. म्हणजे 10-12 वर्षाचे जर पेपर सोडवले तर आपल्याला ह्या वर्षी विचारले गेलेले प्रश्न सोडवता येतात. ओके, ठीक आहे. तर अशीच प्रॅक्टिस करा. झालेले प्रश्न पुन्हा एकदा पहा, न पाहता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. या टॉपिकवर आपण अजूनही युट्यूबवर लेक्चर बनवलेलं आहे, ते जाऊन पहा, ते समजून घ्या. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांची काय होईल? तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, ठीक आहे. उद्या पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन भेटू. तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा.